आपल्या किचनमध्ये सातूच्या पिठापासून पौष्टिक असे लाडू करणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य म्हणजे हे सातूचं पीठ आहे. ते मी कसं केलं हे तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते सगळं मिळेल कसं केलं आहे ते. हे सातूचं पीठ आहे. हा तेवढाच गूळ आहे, म्हणजे गूळ आपल्या आवडीनुसार घालायचा, थोडा कमी जास्त केला तरी चालतो, तुम्हाला गोड जसं आवडत असेल तसं. ह्याच्यात खरं म्हणाल तर सुंठ घातलेली आहे, वेलची घातलेली आहे, तरीसुद्धा मी थोडी वेलचीची पावडर घालणार आहे. आणि हे आपलं साजूक तूप, एवढं त्याचं साहित्य आहे. आता तुपाचं प्रमाणसुद्धा असेल ज्याला त्याला. काही जणांना एकदम जास्त मऊ नको असतात, काही जणांना जास्त कडक नको असतात. तूप हे कमी जास्त प्रमाणात आपण वापरू शकतो. आधी मी हे 4 चमचे तूप घालते आहे. नंतर लागलं तर वळताना सुद्धा आपण तूप गरम करून घालू शकतो. असं ते तूप घातलं आहे. हे पीठ भाजलेलंच आहे, त्याच्यामुळे ते जास्त भाजायला नको. हे बघा असं रवाळ पीठ आहे आणि हे गहू भाजून केलेलं पीठ आहे. गहू आहे, त्याच्यात मूगडाळ घातलेली आहे, डाळं डाळं म्हणजे डाळवं घातलेलं आहे, म्हणजे चण्याची भाजकी डाळ तीही घातलेली आहे. असं हे सगळं पौष्टिक पीठ आहे आणि त्याचे मी आता तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. मग तूप तापलं, पण हे लाडू करायला फार वेळ लागणार नाही पीठ भाजलेलं असल्यामुळे. तूप तुम्हाला सांगितलं असं कमी वाटलं तर आपण वाढवू शकतो, पण जास्त झालं तर लाडू मग बसतात, त्याच्यामुळे एकदम तूप घालायचं नाही. असं छान आपण आता हे भाजून घेऊया. भाजलेलं असलं तरी परत तुपावर भाजलं की ते खमंग होतं आणि चांगलं होतं. आणि मी भाजून घेते 2 मिनटं चांगलं छान असं खमंग होईपर्यंत. महत्त्वाचा खमंग असं भाजून घेऊया. ते वास पण छान येतोय आणि पीठ हे सरसरीत आहे, त्याच्यामुळे लाडू त्याचे चांगले होतात. वाटलं तर आत खारीक पावडर घालायची, काजू बदाम, जर आपल्याला काय हवं असेल तर. नाही तर काही नाही घातलं तरीसुद्धा हे मुळात पौष्टिक पीठ आहे. हे लाडू हे पौष्टिकच होणार आहेत. असं सुंदर हे मी भाजून घेते. मी आत्ता बेदाणे टाकलेत, तुम्हाला पटकन दाखवायचे राहिले. हे बघा भाजायलाच टाकलेत, म्हणजे ते चांगले खमंग होतील याच्याबरोबर. ते होतच आलं आहे, हलकं झालेलंच आहे. आणि आपण हे लाडू गुळाचे करणार आहोत. वास येतोय काय तुम्हाला? हे बघा आपलं असं छान पीठ भाजून तयार आहे. रंग बदलेपर्यंत अगदी पीठ आपण भाजलेलं आहे. हे तर पीठ आपलं तयार आहे. तर हे मी पीठ एका बाउलमध्ये काढून घेते. तर आपलं पीठ भाजून झालेलं आहे. आता परत मी 1 चमचाभर तूप टाकणार आहे आणि गूळ विरघळवून घेणार आहे. गुळाचा असा पाक असा करणार नाही, फक्त गूळ विरघळवून घेणार आहे. पाक केला तर लाडू कडक होतात, त्याच्यामुळे गूळ फक्त मी विरघळवून घेणार आहे. आधी मी थोडा कमीच घालते गूळ, लागला तर घालता येतो नंतर. विरघळवून घेणार, फक्त विरघळला की आपण उतरून टाकायचं आहे आणि त्याच्यात आपलं पीठ मिसळायचं आहे. शक्यतो गूळ नेहमी बारीकच करून घ्यायचा. आपला हा गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. किरकोळ राहिला असता तर तो आपण हातानं नंतर मळायचा गार झाल्यावर. तर हे मी उतरणार आहे. यामध्ये आपलं भाजलेलं पीठ घालणार आहे. हा बघा गूळ विरघळलेला आहे. कुठे किरकोळ राहिला असला तर हातानं तो मळताना जातो, कारण जास्त जर विरघळवत राहिलं तर आपला पाक कडक होईल, म्हणून एवढंच भिजवायचं. हे पीठ आपण असं छान मिक्स करून घ्यायचं. हवे असले तर काजू वगैरे काही आत घालायचे, आपल्याला हवे असले तर. काही नाही घातलं तरी चालतील. आता मी बेदाणे घातलेत,
तर हे आपलं मिश्रण थोडं गार झालं की आपण लाडू वळणार आहोत. ते छान मिश्रण झालं आहे बघा तयार. आणि हे लाडू कोणीही खाऊ शकतं. अगदी कथ्याचे लाडू असतात तसे लाडू इथे. एकतर गुळ आहे घातलेला आणि दुसरं म्हणजे सातूचं पीठ म्हणजे पौष्टिक पीठ हे केलेलं सगळं झालं. हे आपण गार करून घ्यायचं आणि गार केलं की लाडू वळायचे. वर थोडी वेलचीची पावडर टाकणार आहे. जायफळ घातलं तरी सुद्धा चालेल. वेलची आधी घातलेली आहे पिठात, पण परत मी थोडी जरा ताजी म्हणून घातली. सगळं गूळ तूप घालून तयार आहे. आता आपण ह्याचे लाडू वळणार आहोत. आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे हे बघा व्यवस्थित लाडू वळता येणार आहेत. आणि हा खमंग खुसखुशीत लाडू एकदम छान पौष्टिक असा हा लाडू होणार आहे. आपल्याला हवे तसे व आपल्या घरात कसा खाणारा माणूस असेल त्या मानानं आपण करायचे. किंवा जनरल मोठा लाडू केला तर मग कोणाला दिला तर नको म्हणतात, म्हणून मग छोटा करायचा. ते छान झाला आहे बघा. असे आता मी वळून घेणार आहे. मस्त बघा कसं तूप सुटतं आहे. ते गरम असल्यामुळे त्याला तूपही सुटतं आहे आणि एकदम छान असं खमंग लाडू आणि हेल्दी. पिठाचा व्हिडिओ तुम्ही याच्यापूर्वी टाकलेला आहे तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सातूचं पीठ कसं करायचं तेही समजेल. आणि आपण घरातल्या घरात करू शकतो. ते विकत आणण्यापेक्षा आपण घरात केलेलं नक्की चांगलं. त्याच्यात आनंदही मिळतो घरातल्यांना खाऊ घालण्यात. असे हे आपले सातूच्या पिठाचे खमंग खुसखुशीत दाणेदार लाडू खाण्यासाठी तयार आहेत. एकदम पौष्टिक असा हा लाडू आहे. आणि हे लाडू खरोखरच एकदम असे तुम्हाला मी एखादा मोडून दाखवते. म्हणजे खरंच रवाळ कसा झाला आहे तो बघा. बघा किती सुंदर असा आपला लाडू आहे, रवाळ एकदम. आणि हे पीठही आपण मिक्सरवर काढलेलं आहे, गिरणीत काढलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला हवं तसं आपण ते रवाळ काढू शकतो. आणि हे लाडू आपले छान होऊ शकतात. आणि असे खमंग लाडू तुम्हीही करून बघा. घरच्या घरी आपल्याला सातूचं पीठ करता येतं तेही करून बघा. सातूच्या पिठाचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे, तोही माझा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.